मित्रांनो, खूप आनंदाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे। रात्रीचे 12:42 झाले आणि बरोबर 10 मिनिटं आधी मी आणि माझे मित्र विक्की भैया दोघांनी सुंदर एक डौलदार एक रुबाबात चालणारा बिबट्या बघितला। त्याची शूटिंग पण आम्ही काढली आणि सुदैवाने म्हणजे दोन्ही मोबाईलमध्ये, त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही मोबाईलमध्ये ती शूटिंग आहे, ती तुम्हाला पण आम्ही शेअर करू। पण बुद्ध पौर्णिमा पावली असे शब्द विक्की भैयांचे होते आणि मला पण असं वाटलं इतक्यात ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आलो, पण कधी एखादा ते लावऱ्यात इतर दिसलेत पण कधी बिबट्या आम्हाला दिसला नाही। पण आज 2024 बुद्ध पौर्णिमा आम्ही बिबट्या बघितला आणि जवळपास 5 ते 7 मिनिट आम्ही त्याला निहाळत होतो, तो पण आम्हाला बघत होता। त्याला पण वाटलं की इस जंगल में ये 2 शेर कहां से आ गए हम रहने के बावजूद। निश्चितच या ऐटबाज बिबट्याचा व्हिडिओ आमच्या चोखंदळ दर्शकांना बघायला मिळणारच आहे। तत्पूर्वी या बिबट्यासोबत झालेल्या आमच्या मीटिंगची पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे। युगानुयुगांना मार्गदर्शक ठरणारी जीवन मूल्ये ज्यांनी दिली त्या भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस संपूर्ण जगात बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। बुद्ध पौर्णिमेचं वन विभागात अनन्यसाधारण महत्व आहे, कारण वर्षभरातील सर्वात उजळ आणि मोठा चंद्र बुद्ध पौर्णिमेला असतो। याच दिवशी जंगलातील प्राण्यांची गणना केली जाते। रात्रभर शिकारीसाठी वनवर हिंडणारे तसंच पाणवठ्यावर येणारे प्राणी चंद्राच्या लख्ख आणि दुधी प्रकाशात स्पष्टपणे दिसतात। ही सुवर्ण संधी अनेक पर्यटक सोडत नाहीत। रीतसर अर्जासह नियम अटींना बाध्य राहून पाणवठ्याच्या जवळ असणाऱ्या मचाणवर पर्यटकांना थांबता येतं। सिटी प्लस चॅनलनं सदर प्रक्रिया पूर्ण केली। मित्र राहुल चव्हाण आणि आनंद संचितीसह सिटी प्लस चॅनलनं प्राणी गणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचं ठरवलं। वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांच्या सहकार्यानं आणि परवानगीनं आमचा मार्ग सुकर केला। बुलढाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वरवंड जंगल वर्तुळाकडे आमची 4 चाकी मार्गस्थ झाली। वरवंड बंगल्यावर वनरक्षक SV उबाळे आणि PL भांडे यांनी आमचं स्वागत केलं। तिथून पुढे ज्ञानगंगा अभयारण्यातील तोफखाना बीटकडे आम्ही रवाना झालो। जेव्हा पोहोचलो तेव्हा वनरक्षक यांनी गवई आणि GM जगताप यांनी आमच्याकडून जबाबदारी निश्चित करणारे अर्ज आमच्या स्वाक्षरीनिशी भरून घेतले। नंतर आम्ही शिरलो निबिड अरण्यात। मचाणवर आमची व्यवस्था होती। तत्पूर्वी आमच्या उत्साहाला आम्ही व्हिडिओबद्ध केला। 7:30 ही वेळ आहे आणि या वेळेला आता रात्रभर आम्ही या साईडला जी मचाण आहे म्हणजे माझ्या डाव्या हाताला सगळं अंधार तुम्हाला दिसेल, पण माहित नाही आता या अंधारामध्ये नेमकं आमच्यासाठी काय वाढवून ठेवलंय। पण असं वाटतंय, सगळ्यांना वाटतंय की जे जे प्राणी आहेत ते प्राणी आम्हाला दिसावेत आणि जे या जंगलाचं वैभव आहे या ज्ञानगंगा अभयारण्याचं ते बघण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत, आतुरलेलो आहोत। आनंद भैया आहेत या ठिकाणी। आनंद भैया, एकदा सांगा काय तुमच्या भावना आहेत यावेळेस? माझी तर इच्छापूर्ती होते असं मला वाटतंय रणजित भैया, कारण बुद्ध पौर्णिमेला बुलढाण्यासारख्या आपल्या इतक्या जवळच्या ठिकाणी आणि इतकं सुंदर जंगल नावाजलेलं जंगलात यावं आणि प्राण्यांचं दर्शन व्हावं, आणि जर झालं तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत। जगताप साहेब, तुम्ही आहात, काय तुमचा अनुभव या मचाणवरचा आहे? काय कसा आहे राहील इथला? माझा आता अनुभव याच्यामध्ये फार चांगला आहे। तुम्हाला माझ्या मते जी अस्वलाची सायटिंग आहे ती व्हायलाच पाहिजे, कारण इथं अस्वलाची संख्या चांगल्या प्रकारे आहे आणि माझ्या जंगलामध्ये आता मी फिरस्ती करतोय तर मला अस्वल बिवट हे जे आहे रेग्युलरच्या रुटीनमध्ये आणि हा जो पाणवटा आहे त्यांच्या रुटीनमधला आहे, त्यामुळं माझी तर तुम्हाला म्हणजे एकदम शुभेच्छा आहेत की तुम्हाला त्यांचं दर्शन व्हावं जसं मला होतंय। देवतळ्याच्या पाणवठ्याजवळ सुंदर मचाणावर आम्ही थांबलो। 9 वाजेच्या सुमारास रात्रीच्या गडद अंधारात सोबत आणलेला डब्बा खाल्ला। मग मचाणवर प्राण्यांच्या येण्याची वाट पाहत थांबलो। 3 तास थांबूनही काही दिसेना, म्हणून 3 फाटा पाणवठ्याकडे आम्ही निघालो। सोलरबाशी भागातील जंगलाच्या दिशेनं जाताना सतत प्रार्थना करत होतो की काहीतरी दिसावं। लावऱ्या, तितर, ससे, हरिण, नीलगाय आपण नेहमीच पाहतो, पण या अभयारण्याचा राजा अर्थात बिबट्याचं दर्शन व्हावं ही उत्कट इच्छा मनात होती। निसर्गानं प्रार्थना ऐकली।
आणि 12:30 प्राण्यांमधील आद्य शक्तिमान रुबाबालाही मुजरा घालायला लावणारा सल्तनती ज्ञानगंगा बिबट्याचं दर्शन आम्हाला झालं. बघा हा व्हिडिओ. दादा बिबट्याने हुशार आहे. बिबटे नाही ना, बिबटे ना. शेर है भैया, वो टाइगर है. नहीं बिबट्या बिबटे बस बस किस्मत. बुद्ध पूर्णिमा पावली बघा. कितने नजदीक से. उसमें मत देखो तुम, डायरेक्ट उसको देखो, शूटिंग में मत देखो. ये बात है, राणा कुदिक गया शेर. अपनी तरफ आ रहा. क्या बात है, क्या देख रहा. ये बात है. जय हो छत्रपति शिवाजी महाराज की जय. दिखा, लेवना उसकी तरफ, लेवना गाडी करून. मागच्या वर्षी बोथा फॉरेस्टमध्ये 33 बिबटे होते. यावर्षी ही संख्या निश्चितच वाढली आहे. प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी बुलढाणा वन्यजीव विभागाकडून करण्यात येणारे प्रयत्न कौतुकास्पद आहे. व्हिडिओ एडिटर मुकेशसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा.